नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज जुन्या टोमॅटोच्या स्ट्रक्चरवरच वालगेवडा या पिकाची लागवड केलेली आहे त्याबद्दल माहिती देतो। टोमॅटो संपून गेल्यानंतर आपण या ठिकाणी राऊंड अप प्लस स्वीट पॉवर या तणनाशकाची फवारणी केली होती। फवारणी केल्यानंतर 8 दिवसांनी आपण या ठिकाणी वालगेवड्याच्या बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे। लागवडीचे अंतर हे 5 बाय 2 फूट ठेवलेले आहे। बियाणे लागवड करण्यापूर्वी आपण पूर्ण प्लॉटमध्ये सल्फर फवारून घेतलेले आहे, तसेच ड्रिपच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा देखील सोडलेले आहे, जेणेकरून जुने काही बुरशींचे अवशेष असतील ते नष्ट होऊन जातील। या ठिकाणी आपण लागवड करण्यासाठी धरती कंपनीचा वाण निवडलेला आहे। लागवड केल्यानंतर गोगलगायीने कोवळे कोंब कट करण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असते, त्यासाठी आपण लागवड करण्यापूर्वीच आकूट हे प्रत्येक आळ्याच्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून गोगलगायीचा प्रतिबंधात्मक उपाय केला जाईल। गोगलगायींची समस्या अधिक प्रमाणात जाणवत असल्यास आपण या ठिकाणी स्नेल किलचा देखील वापर करू शकतो। याने लागवडीनंतर 3 ते 4 दिवसातच कोवळे कोंब दिसण्यास सुरुवात होते, तसेच 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान पीक काढणीसाठी तयार होतात। अशाच प्रकारे विविध पिकांच्या माहितीसाठी कृषी गुरु सोबत जोडले जा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा।